नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनघा आणि आरोही हरितालिकेची पूजा करत असतात. त्यावेळी ईशा मात्र एका साईडला बसलेली असते. तर कांचन तिला विचारते, ईशा तू हरितालिकेची पूजा करणार नाहीस का? अगं नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात ही पूजा. तर अरुंधती म्हणते, खरंच ईशा तूही बस ना पूजेला. तर ईशा म्हणते, आई काय उपयोग आहे पूजा करून, आता लवकरच माझा डिवोर्स होणार आहे. त्यानंतर अनिश माझा नवरा नाही राहणार, मग त्याच्या दीर्घायुष्यासाठी मी काय एफर्ट्स घेऊ? तर अरुंधती म्हणते, हे काय बोलतेस तू ईशा? तर ईशा म्हणते, आता त्याचं आणि माझं आयुष्य वेगळं आहे. जरा समजून घ्या ना तुम्ही. त्याचा आणि माझा आता काहीही संबंध नाही आहे. तर अरुंधती तिला म्हणते, याआधी मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परत एकदा विचारते, तू तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेस का? तर ईशा म्हणते, हो, सारखं सारखं तेच तेच का विचारतीयस तू आई? तू मला 1000 वेळा जरी हा प्रश्न विचारलास तरी माझं उत्तर बदलणार नाहीये. तर अरुंधती म्हणते, मी सारखं सारखं विचारतीये कारण अनिशचं प्रेम आहे तुझ्यावर. आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती मिळायला भाग्य लागतं. नशिबाने तुला अनिशसारखा जोडीदार मिळालाय आणि तू स्वतःहून त्याला लांब करतीयस. तर ईशा म्हणते, कमॉन आई, कुठल्या जगात जगतीयस तू? काय असतं प्रेम? प्रेमाने कोणाचं पोट भरतं का? एक चांगलं लाईफ स्पेंड करण्यासाठी ना पैसा लागतो, पण अनिशकडे तसं काहीच नाहीये. त्याला पैशाची काही व्हॅल्यूच नाही आहे आई. सॉरी, पण मी अशा माणसासोबत नाही राहू शकत. तर अरुंधती म्हणते, अगं तो किती मेहनती आहे ते बघ ना. होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. या काळात तर तू त्याला साथ द्यायला हवी ना. आत्ता तुला थोडी तडजोड करायला लागेल, पण मला खात्री आहे ईशा तो खूप मोठा होणार आहे. खूप नाव कमवेल, खूप पैसा कमवेल आणि तुला अगदी सुखात ठेवेल बघ तू. तर ईशा म्हणते, पण माझ्याकडे एवढे पेशन्स नाही आहेत. आणि उद्या जर अनिश काही अचीव करू शकला नाही तर? माझी सगळी मेहनत वाया जाईल, माझा सगळा टाईम वेस्ट होईल आणि माझी सगळी एनर्जीसुद्धा संपेल. मला नाही करायचं आहे हे, प्लीज हा विषय नको ना. तर अरुंधती म्हणते, ईशा तू प्रेमात पडून लग्न केलंस ना त्याच्याशी, मग असं अर्ध्यावर का साथ सोडतीयस? तर कांचनसुद्धा ईशाला म्हणते, तू त्या मुलाशी कशीही वागलीस तरी तो सगळ्यांसोबत संबंध ठेवतो. आम्ही एक फोन जरी केला तरी तो लगेच धावून येतो. माणुसकी आहे त्याच्यात. तर आरोहीसुद्धा तिला म्हणते, ईशा खरंच अगं, आम्ही जेव्हा पण गप्पा मारतो ना तेव्हा तो फक्त तुझी आठवण काढतो. तो खूप मिस करतो तुला. तर अनघासुद्धा म्हणते, हो इशू, त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला माहिती आहे तुझंही त्याच्यावर प्रेम आहे. आम्हा सगळ्यांना तू आनंदी राहायला हवी आहेस. प्लीज तुझ्या मनातून डिवोर्सचा विषय काढून टाक. तर ईशा म्हणते, तुम्हा दोघींना मी काय मूर्ख वाटते का? तुम्हा दोघींना मी या घरात नको आहे म्हणून तुम्ही ज्ञान पाजळता का? स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्या. लोकांच्या संसारात नाक खुपसू नका. तर अरुंधती म्हणते, ईशा अगं असं का बोलतीयस? सगळे तुझ्या भल्याचाच विचार करतात इथे. घटस्फोट घेणं इतकं सोपं नाहीये. त्याच्या परिणामांनाही सामोरं जायला लागतं. तर ईशा म्हणते, तू कधीपासून परिणामांचा विचार करायला लागलीस ग आई? बाबांना डिवोर्स दिलास याचा आमच्यावर काय परिणाम झाला असेल याचा विचार केलास का तू? नाही ना. तेव्हा आम्हाला आमच्या आईची सगळ्यात जास्त गरज होती, पण तू निघून गेलीस. दुसरं लग्नसुद्धा केलंस, त्याचे परिणाम ना आम्हाला भोगावे लागले आई. तेव्हा कुठे होता तुझा हा समजूतदारपणा? तेव्हा आमचा विचार नाही केलास ना, मग आत्ताही आमची काळजी असल्याचे नाटकं करू नकोस. हे माझं लाईफ आहे, त्यामुळे डिसिजनसुद्धा माझे असतील, तुझा काहीही संबंध नाही. त्यावेळी संजना तेथे येते आणि ती म्हणते, ईशा बरोबर बोलतीये. ती काही आता लहान नाहीये, ती तिचे डिसिजन्स घेऊ शकते. तिला जर अनिश बरोबर राहायचं नसेल तर नका राहू देऊ. आपण कोण आहोत तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणारे? प्लीज आपले लिमिटेशन्स ओळखून वागा. या घरात ना कोणाला काही कळतच नाही. मी रिक्वेस्ट करतेय, प्रत्येकाला आपली स्पेस द्या प्लीज. तर अरुंधती म्हणते, संजना मी माझ्या मुलीशी बोलतीये, तू का आमच्या स्पेसमध्ये येतेयस? आणि चुकीच्या बाबतीत तिला पाठीशी घालू नकोस प्लीज. तर संजना म्हणते, अरे काय चुकीचं बोलतीये ती? तू डिवोर्स घेतलास तेव्हा तो डिसिजन करेक्ट होता, मग आता ईशा डिसिजन घेतीये डिवोर्सचा तर तो चुकीचा आहे. काय लॉजिक आहे? तर अरुंधती म्हणते, मी तुझ्यामुळे डिवोर्स घेतला संजना, आणि तो जर मी घेतला नसता तर तुझं काय झालं असतं त्याचा विचार तू कर. मी अनिरुद्धनची बायको म्हणून जर समाजात वावरले असते, पण तुमच्या नात्याबद्दल लोक काय बोलले असते? तर संजना म्हणते, ए बास झालंय हे सगळं. आता अनिरुद्धची बायको मी आहे. अजूनही जळतेस का तू माझ्यावर? तर अरुंधती म्हणते, छे छे, जराही नाही. आणि ती ईशाला म्हणते, अनिशचं अत्यंत प्रेम आहे तुझ्यावर आणि दुसरं कोणी नाहीये त्याच्या आयुष्यात. हट्टीपणा सोड. एवढ्या तेवढ्या कारणावरून संसार मोडू नकोस बाळा. तर ईशा म्हणते, आई तू सोडून सगळ्यांचे प्रॉब्लेम्स एवढे तेवढेच वाटतात का गं तुला? फक्त तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ते ग्रँड असायला हवं. का नाटकं करतीयस तू? सरळ सांग ना, तुला मला या घरातून हाकलून द्यायचंय. मी सुखात आहे हे भगवत नाहीये तुला?
मी तुम्हा सगळ्यांना पुरून उरेल. अनिशला तर मी डिवोर्स देणारच आहे, पण या घरातून सुद्धा कुठेही जाणार नाही एवढं लक्षात ठेवा, असं म्हणतच ईशा रागातच तेथून निघून जाते. तर संजना लगेच कांचनला म्हणते, आई तुम्ही अनिरुद्धला परवा म्हणाला होतात ना तुझ्या बायकोला सांग सणावाराला भांडण नको. म्हणाला होतात ना, पण तुम्ही बाकीच्यांची नावं घ्यायला विसरलात का? आई भांडण करणाऱ्यापेक्षा भांडण लावून देणारा जास्त डेंजरस असतो. जपून राहा हां. आणि ती अनघा आणि आरोहीला म्हणते, झाली ना तुमची पूजा? झाली असेल तर उठा, मला सुद्धा पूजा करायची आहे. काय आहे, पुढच्या जन्मी अनिरुद्धला जरा आधीच मागून घ्यायचं आहे, सो प्लीज उठा. त्यानंतर यश, अरुंधती आणि आप्पा गणपतीसाठी डेकोरेशन करत असतात. त्यावेळी आप्पा म्हणतात, कांचनला पण बोलव हे बघायला. तर अरुंधती म्हणते, त्या दमल्यात जरासं, आज हरितालिकेची पूजा होती ना, तर थोडा आराम केला तर फ्रेश होतील. तर आप्पा म्हणतात ठीक आहे, आणि ते यशला म्हणतात, आपण सकाळी सकाळी जाऊन बाप्पांची मूर्ती घेऊन येऊ, वेळेमध्ये स्थापना करू. तेवढ्यातच आरोही आणि अनघासुद्धा तेथे येतात. तर आप्पा म्हणतात, आरोही तू आणि यश दोघे मिळून पूजेला बसा. त्या दोघींनासुद्धा ते डेकोरेशन खूप आवडतं. तर अनघा म्हणते, उद्या बाप्पा असं नसतं झाले की आणखी छान दिसेल. तर आप्पा विचारतात, विशाखाला फोन केला होता का? तर अनघा म्हणते, हो, सकाळी सकाळी त्यांना लवकर यायला सांगितले. तर आप्पा म्हणतात, तिच्या घरी पण गणपती बसतो, ते आवरल्याशिवाय ती तरी कशी येणार? त्यानंतर संजनासुद्धा फोनवर बोलत बोलत तेथे येते आणि तिचा धक्का लागतो टेबलला. तर यश लगेच म्हणतो, अगं हळू जरा बघून चाल ना. तर संजना म्हणते, बघून काय रे, तुझ्या डेकोरेशनला काहीच झालेलं नाहीये, बघ तू एकदा नीट. तर यश म्हणतो, हे बघ ते आम्ही खूप मेहनतीने बनवलंय, सो जरा सांभाळून. तर संजना म्हणते, तेच सांगतीये, सगळं नीट आहे आणि घरात जागा आहे का तेवढी, हे सगळं मध्येच का ठेवलंय? आणि तसंही या घरात आता सगळीकडे जुनं फर्निचर पसरलेलं आहे आणि उरलेल्या जागेत हे डेकोरेशन. हा फक्त नावाला बंगला आहे, जागा तरी आहे का वावरायला? तर यश म्हणतो, आम्हाला नाही होत अडचण, तुलाच बरी होतीये. तर संजना म्हणते, तुम्हा लोकांसारखं मी काही प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करत बसत नाही, मला सगळं स्पेसियस लागतं. आता हे घर आपल्याला रिन्युअल करून घ्यावंच लागेल. जुनं फर्निचर फेकून दिल्याशिवाय या घरात काही होणार नाही. अडगळ घरातून गेली ना की आपोआप जागा होईल या घरात वावरायला. तर अरुंधती म्हणते, संजना या घरातलं फर्निचर जरी जुनं असलं तरी तकलादू नाहीये, चांगलं मजबूत आहे आणि तू कितीही मोडण्याचा प्रयत्न केलास तरीही त्याला काहीही होणार नाही. आणि आम्ही आहोत ना त्या फर्निचरची मरम्मत करायला. तर आप्पा म्हणतात, अरुंधती संजना बरोबर बोलतीये, अगं जुनं गेल्याशिवाय घरात नव्याला जागा कशी होईल? ठीक आहे संजना, पुढच्या वर्षी आपण नवीन फर्निचर करून घेऊ तुझ्या पसंतीचं. तर संजना मनात विचार करते, अरे अचानक माझ्या आवडीचं फर्निचर का करायचं याला? ठीक आहे म्हणा, पुढच्या वर्षी या जागेवर नवीन टॉवर उभारणार आहे, फर्निचरच काय सगळंच बदलून टाकते, जमल्यास माणसंसुद्धा नवीन आणू. दुसरीकडे अनिरुद्ध त्या बिल्डरला म्हणत असतो, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स नीट प्रिपेअर केलेत ना? तर तो बिल्डर म्हणतो, हो साहेब, तुम्ही काळजी करू नका, थोडा विश्वास ठेवा माझ्यावर. तर अनिरुद्ध म्हणतो, हो साहेब, पण मला ना हा चान्स हातचा घालवायचा नाहीये. तुम्हाला माहिती आहे घरातल्या बऱ्याचशा लोकांना तिथे टॉवर नको आहे. तर बिल्डर म्हणतो, त्याची काळजी सोडा, तुम्ही फक्त तुमच्या पेंट हाऊसचे स्वप्न बघा, तुम्हाला लवकरात लवकर पेंट हाऊसमध्ये शिफ्ट व्हायचं आहे ना? तर अनिरुद्ध म्हणतो, हो. तर बिल्डर म्हणतो, तुमची स्वप्न पूर्ण करणं हाच तर आमचा एम आहे. कस्टमरच्या चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्शन दिसलं की आम्हाला सगळं मिळालं. तर अनिरुद्ध म्हणतो, बरं, थँक्यू व्हेरी मच घरापर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल. इकडे समृद्धीमध्ये यश आप्पांना म्हणतो, जाऊ द्या ना आप्पा, तुम्ही कुठे नको त्या लोकांना महत्त्व देताय. मी तुम्हाला सांगतो, यावर्षी मी तुम्हाला आणि आजीला मुंबईतले सगळे गणपती दाखवायला नेणार आहे. तर आप्पा म्हणतात, खरंच? अरे कित्येक वर्षापासून माझ्या मनातली इच्छा आहे ही. तर यश म्हणतो, माहिती आहे मला, म्हणूनच मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आपल्याबरोबर अनिशसुद्धा असणार आहे. तर अनघा आणि आरोही म्हणते, आम्ही पण येतो ना, आम्हाला पण गणपती बघायचेत. तर यश म्हणतो, नाही नको, अजिबात नको. काय आहे, एकटं आजीला हँडल करणं खूप सोपं आहे, पण तुम्ही तिघी जर एकत्र आलात ना तर घोळ होणार. तर अरुंधती म्हणते, गप रे यश, त्यांची एवढी इच्छा आहे तर घेऊन जा की त्यांना पण. त्यावेळी अनिरुद्ध आतमध्ये येतो आणि तो म्हणतो, काय, कुठे जाण्याचा प्लॅन आहे? तर आरोही म्हणते, बाबा यश आम्हाला गणपती बघायला घेऊन जाणार नाहीये. तर अनिरुद्ध म्हणतो, काही हरकत नाही, मी घेऊन जाईन. तर अनघा म्हणते, थँक्यू बाबा. आणि त्या दोघी मिळून यशला म्हणतात, आता आम्हाला तुझी गरज नाहीये. तर यश म्हणतो, हे बरं आहे म्हणजे. तर अनिरुद्ध म्हणतो, बरं यश, डेकोरेशन खूप छान झालंय. अनिरुद्ध आतमध्ये येताना त्याचे काही डॉक्युमेंट्स गाडीमध्ये राहिलेले असतात, तर ते देण्यासाठी तो बिल्डर आतमध्ये येतो आणि तो अनिरुद्धला म्हणतो, पेपर्स माझ्या गाडीतच राहिले, ते द्यायला आलो आहे. तर अनिरुद्ध म्हणतो, मी तुमची सगळ्यांची ओळख करून देतो. यशची ओळख करून देताना म्हणतो, हा माझा मुलगा यश. तर त्याला बघून बिल्डर म्हणतो, अच्छा हा यश आहे का? बरं बरं.
ते ऐकून बाकीच्यांना थोडंसं वेगळं वाटतं आणि तो बिल्डर संजनाकडे बघतच म्हणतो, यांना तर मी ओळखतोच, काय मॅडम? आणि तो बिल्डर अनिरुद्धला म्हणतो, अनिरुद्ध सर, तुम्ही मॅडमला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आला होतात राईट? आणि तो बिल्डर आप्पांकडे बघतच म्हणतो, हे आप्पा ना, तुमचे वडील. काय सॉलिड बंगला आहे हो तुमचा, एकदम मस्त. आणि काय लोकेशन आहे, एकदम कमाल. आजच्या घडीला याची मार्केट व्हॅल्यू आहे ना, ती करोडोंमध्ये आहे. तर अनिरुद्ध म्हणतो, ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला नंतर. तर बिल्डर म्हणतो, हो, आता भेटीगाठी तर होतच राहतील, येतो, असं म्हणून तो तेथून निघून जातो. तर अनिरुद्ध तेथून निघून जातो तर त्या बिल्डरच्या मागोमाग संजनासुद्धा बाहेर येते आणि ती त्याला म्हणते, सर, आमचं काम होतं आहे ना? तर बिल्डर म्हणतो, अहो मॅडम, मी तुम्हाला शब्द दिला आहे, तुमच्यापेक्षा जास्त घाई मला आहे, तुमचं प्राईम लोकेशन आहे, असा प्रोजेक्ट कोण हातचं जाऊ देईल? तर संजना म्हणते, म्हणजे आमचं काम तुम्ही लवकरात लवकर सुरू कराल ना? तर बिल्डर म्हणतो, हो, काम काय, उद्या पण सुरू करता येईल ना, पण तुमच्या घरात खूप वाटेकरी आहेत, त्या सगळ्यांना सेटल करावं लागेल. तुमच्या सासऱ्यांकडे मी बघतोय, पण अनिरुद्ध सरांचा भाऊ आणि बहीण पण आहे ना, त्यांना जर तुम्ही सेटल केलं तर आपलं काम झटपट होईल. तर संजना म्हणते, ओके, म्हणजे त्या दोघांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. तर बिल्डर म्हणतो, हो, म्हणजे केलं तर बरं होईल, कारण इकडे तुमच्या सासऱ्यांबरोबर यश पण आहे ना, तो पण अडून बसलाय म्हणताय ना. तर संजना म्हणते, तो तर आम्हाला सुखाने जगूसुद्धा देत नाही, त्याची आई त्याच्या डोक्यात काहीतरी भरवते आणि हा मूर्ख तसं वागायला लागतो. तर बिल्डर म्हणतो, त्याची काळजी तुम्ही सोडा, इकडचं सगळं मी बघतो, पण ते बाहेरची माणसं आहेत ना, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा. तर संजना म्हणते, हो, तुम्हीसुद्धा लवकरात लवकर काम सुरू करा. आणि हो, सॉरी, म्हणजे तुम्ही घरी आलात आणि तुम्हाला चहा पाणी काहीच विचारता आलं नाही, कारण घरच्यांना काही माहीत नाही आहे ना आणखी, तर त्यांच्यासमोर काहीच बोलता येणार नाही. तर बिल्डर म्हणतो, इट्स ओके, आपल्या आता भेटीगाठी होतच राहणार आहेत, तेव्हा चहाच काय, आपण डिनर करू की एकत्र, चालेल, येतो, असं म्हणून तो तेथून जातो. तर संजना मनात म्हणते, विशाखाला काय सांगायचं आणि कसं सांगायचं ते मला माहिती आहे, तिला कन्व्हिन्स करणं इझी आहे. इथे ईशाला आणि अभिला जर मी खिशात टाकलं तर विशाखा काय चीज आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतीची सगळी तयारी झालेली असते. यश आणि बाकीचे सगळेजण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येतात. सगळेजण खूप खुश असतात, सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. त्यानंतर यश आणि आरोही पूजा करतात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनिरुद्ध, संजना, ईशा आणि अभि हे चौघजण असतात. त्यावेळी अभि म्हणतो, बाबा, पण घरात आणखी कोणाला काहीच माहिती नाहीये. तर संजना म्हणते, त्यांना सांगणं आपलं काम नाहीये, बिल्डरचं काम आहे. तर ईशा म्हणते, मला लवकरात लवकर माझा स्वतःचा फ्लॅट हवा आहे. तर संजना म्हणते, आता आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल, तोपर्यंत तोंड बंद ठेवायचे. तर ईशा म्हणते, सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस. तर संजना म्हणते, अगं, पण तुला सांगण्याची गरज आहे. त्यावेळी हे यश आणि आप्पा ऐकतात. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.